नमस्कार, लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। उजनी धरणातून 1,51,600 तर वीरमधून 15,324 क्युसेक विसर्ग। वीर व उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे भीमा नदीला पूर आला आहे। भीमा नदी इशारा पातळी ओलांडून धोकादायक पातळीवर वाहत आहे। उजनी धरणातून सायंकाळी 6 वाजता 1,51,600 क्युसेक तर वीर धरणातील विसर्ग कमी करून 15,324 क्युसेक करण्यात आला आहे। पंढरपूर येथील भीमा नदी 1,44,498 क्युसेकने वाहत असल्याने शहरातील भीमा नदी काठावरील 137 कुटुंबांचे सुरक्षित स्थळी प्रशासनाकडून स्थलांतर करण्यात आले आहे। संभाव्य आपत्तीचा धोका लक्षात घेऊन तालुक्यात, गाव पातळीवर तसेच पंढरपूर शहरात आपत्ती निवारणार्थ यंत्रणा गतिमान केली आहे। यापूर्वीच्या आपत्ती धोक्याचा अभ्यास करून त्या ठिकाणी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे। पाणी पातळीत वाढ झाल्याने तालुक्यातील नदीवरील 8 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। नदीवर दगडी पूल व गोपाळपूर येथील जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे। नदी काठावरील नागरिकांनी व पंढरपूर शहरातील नदी काठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी तसेच आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी लोकसहभागही महत्त्वाचा असल्याचेही प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी सांगितले। शहरातील भीमा नदी काठावरील व्यास नारायण झोपडपट्टी येथील 80 कुटुंबांचे तर अंबाबाई पटांगण झोपडपट्टी येथील 57 कुटुंबांचे आज दुपारी स्थलांतर करण्यात आले आहे। तर 400 पेक्षा जास्त लोक त्यांच्या सोयीने इतरत्र त्यांच्यापैकी पाहुण्यांच्या घरी, नातेवाईकांच्या घरी स्थलांतरित झाली आहेत। सायंकाळी 5 वाजता संगम येथून 1,95,861 विसर्ग सुरू असून हा विसर्ग पंढरपुरात रात्री दाखल होणार असल्याने व्यास नारायण झोपडपट्टी व अंबाबाई पटांगण झोपडपट्टी येथील आणखी 100 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य अधिकारी महेश रोकडे यांनी दिली। भीमा नदीला पूर आल्याने 40,000 क्युसेकला कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत, तर 1,07,000 क्युसेकला पंढरपूर मंगळवेढा रोडवरील गोपाळपूर येथील जुना पूल पाण्याखाली गेला, तर 1,15,000 क्युसेकला व्यास नारायण झोपडपट्टीत पाणी शिरले आहे, तर 1,60,000 क्युसेकला गोपाळपूर येथील नवीन पूल पाण्याखाली जातो, तसेच 1,80,000 क्युसेकला संतपेठेत पाणी शिरते। सुरक्षतेसाठी नागरिकांना प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देण्यात येत असून नागरिकांनी सूचनांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज, हाक तुमची साथ आमची।